उत्कृष्ट ब्लॉगर आहेत युट्यूबला, यांचं चॅनल सुद्धा आहे. कृपया त्यांचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि ते लाईव्ह आहेत आता. तुमचे सगळे तुम्ही सर्वजण दिसणार आहे, जेवढे तुम्ही ते आता घेतले सगळ्या गोष्टी येतील. चॅनल पण सांगून टाक ना, आकाश म्हात्रे ब्लॉग. आकाश म्हात्रे ब्लॉग असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. कृपया मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा. हे आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि तसेच समाजसेवक सुद्धा आहेत देसाई गावचे. तनिष जाधव. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ना ही आपली रिव्हर रोड पार्कची देवी 18 वर्ष कंप्लीट झाल्यान. आपला इकडे देखील मंडेला तसं गावामध्ये आपल्या देवी बसवल्या जाते, तशीच इकडे रिव्हर रोड पार्कमध्ये देखील देवी बसवल्या असतं. भरपूर मोठा असा गरबा असतो आपल्या इथेशी. आणि तसंच आज भंडारा देखील देवी मातेचा. तुम्हाला आज रिव्हर रोड पार्क म्हणजे आपल्या देसाई नाक्यासमोरच असलेली आपली ही सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये गेले 18 वर्ष आपले काका गुरुनाथ शेठ म्हात्रे हे देवी बसवत आहेत. तर आज भंडारा देखील आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच बघायला भेटणार आहे आपला रिव्हर रोड पार्कचा. बघत राहा तुम्ही असंच आपल्या चॅनेलवरती. गुरुनाथ शेठ म्हात्रे, नाना धीरज म्हात्रे. आणि आता थोड्याच टायमाला आपला भंडारा चालू होणार आहे. असंच बघत राहा संध्याकाळचे गरबा देखील. आणि इथं भरपूर अशी बक्षिसं असतात आपल्या TV, फ्रीज, वॉशिंग मशीन. भंडाराची जेवणाची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. प्रदीप म्हात्रे आणि मामा आचारी. हा कुठे झाले रेडी भाजी? तसं भाजी बिजी आमची सकाळच रेडी झालेत. भाऊजी नमस्कार. भाऊजी कुठले आपले? आगासनाचं भाऊजी. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर भाऊजींना नक्की द्या. बघू शकता भाजी कशी झाली. चना डाळ मशरूम. तसं वरण पण रेडी आहे ना. तर आता मंडळी आपल्या भंडाऱ्याला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. भंडारा संपल्यानंतर तसा संध्याकाळी गरबा आहे आणि आज फायनल प्राइज होणार आहे. बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती. आज कोणाला भेटणार आहे फायनल प्राइज. आपल्या रिव्हर रोड पार्कची कुलस्वामिनीचा तुम्ही दर्शन घेऊ शकता आपल्या देवी मातेचा. कार्यकर्ते इथे बसलेले आहेत. विजय भाई, किरण म्हात्रे, समीर शिर्के, प्रवीण बोराडे, अनिकेत सैनी. आणि तसंच आमच्या मंडळाचा सामान बघू शकताय तुम्ही. आज भंडारा होता तर एवढं सामान वरले का? अरे एवढा सामान वरले. जर लिलाव करायचा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. अरे हा. आणि तसंच इकडं अध्यक्ष बसल्यात, आमचे अध्यक्ष बसल्यात इकडे. आश्रम मध्ये देणार आहोत, ज्या गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपण हे वाटप करणार आहोत. तर थँक्यू. चांगली संकल्पना आहे. मंडळातर्फे रोजच्या रोज 7 ते 8 साड्या असतात. ज्या लक्की विजेता महिला असतील त्या चिठ्ठ्या याच्यामध्ये टाकल्या जातात. चिठ्ठी ओपन केली जाते. तसंच भरपूर अशी बक्षिसं देखील आहेत. वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे आणि तसेच भरपूर बक्षिसं आहेत. अजून बाकी आहेत.
12:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत गरबा चालणार आहे आणि तसं तुम्ही बघू शकता भरपूर असे गरबा रसिकांचा आगमन झालेलं आहे आणि अजून भरपूर असे गरबा रसिक येणार इथे गरबा खेळण्यासाठी. तसंच तुम्हाला सूरज चव्हाण देखील बघायला भेटणार आहे. सूरज चव्हाणची कॉपी तसंच आमचे सूरज चव्हाण बघू शकता. सूरज चव्हाण हे सूरज चव्हाण हे इकडे बघ इकडे बघ. तर मित्रांनो एडोसन गावचे बेंड पथक तुम्ही बघू शकता. या दादाला डोळ्यांनी दिसत नाही तरी ते पारी वाजवतात. गेले 5 वर्षापासून ते आपल्या इथे बेंड वाजवत आहेत.
शेवटचा दिवस होता आणि आपला गरबा संपलेला आहे आणि थोड्याच टायमात बक्षीस समारंभ चालू होणार आहे. दुर्गा माते की जय. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व देवभक्तांना व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. जे ज्या कार्यकर्त्यांनी 1 ते 2 महिने मेहनत घेतले तेवढ्यांनी वरती या स्टेज वरती त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे. तसेच आमचे मयेकर काका यांचा देखील मोलाचा सहभाग आहे. भरपूर मेहनत घेतली त्यांनी देखील. त्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा काका. तसेच संतोष मामा यांच्याकडनं भरपूर गिफ्ट होत्या मुलांसाठी देखील. विनोद ठाकूर बँड पथक आपल्याला विनंती आहे, यांचा सत्कार होत आहे. सत्कार होणार आहे. कृपया डेकोरेशन केलेलं आहे. छोटे देवी ही
मोठी मूर्ती ज्यांनी दिली होती ते आहेत अध्यक्ष श्री गुरुनाथ शेठ म्हात्रे, श्री आकाश म्हात्रे, श्री अशोक मायकर. आपण मी आकाश म्हात्रे सुद्धा सत्कार करण्याची विनंती करते. श्री आकाश म्हात्रे यांनी आपल्याला देवीची मोठी मूर्ती दिली होती. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बघू शकताय त्यांना डोल्याने दिसत नाही असे आपले कलाकार वाजते कलाकार ज्यांनी बेंड पथक एडुसनचे त्यांचा सत्कार होणार आहे. संतोष पटेल सत्कार करते. गेले 5 वर्षे ते आपल्या इथे बेंड पथक कारभासाठी वाजवत आहेत. आपल्याला 9 च्या 9 दिवस भरपूर सहकार्य केलं आहे गरबामध्ये. दोन नंबर आहे आता घराला बघ आता ओके. जे रोज कंटिन्यू नाचत होते संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यातून ही नावं काढलेली आहेत. हे आम्ही कोणी चिठ्ठ्या काढल्या नाहीत किंवा काही नाही. याच्यातली जी सर्वांमधली जी कॉमन नाव आहेत तीच घेतलीत आम्ही. आमच्या मंडळातल्या पोरांनी कोणी घेतलीच नाही. मित्रांनो याच्यामधनं टीव्ही, फ्रीज आणि होम थिएटर आणि तसंच वॉशिंग मशीन हे देखील यांना भेटणार आहेत. हे रोजच्या रोज 9 दिवस इथे नाचल्यात गरबामध्ये. मध्ये साडी देखील भेटले. तसेच स्पीकर भेटलेला आहे. कोण विजेता आहे बघू. आता टीव्ही साठी कोण विजेता बघू. एवढे उभे आहेत त्याच्यातनं कोणाला तरी टीव्ही भेटेल. सचिन माने शेवटचं नाव आहे जाधव. तनिष जाधव. अजून कोण जाधव नाही. तनिष हे तनिष जाधव. मी मंडळाचे अध्यक्ष तसेच संतोष मामा पाटील या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी पुढे या. मयेकर काका. हे तनिष वरती उचलून घेऊन जा. हे बघा ही आमची खूप इच्छा होती की असे मोठे बक्षीस आमच्या मंडळाकडून जावे. बरोबर. शारदा आडावे या काही बघू शकता तुम्ही. आता यांना लागलेली आहे वॉशिंग मशीन. हे अध्यक्ष गुरुनाथ शेठ म्हात्रे यांना आम्ही देऊ. त्यांना आता सध्या ट्रॉफी देतो. वॉशिंग मशीन त्यांना नेऊन देऊ. म्हात्रे उत्कृष्ट ब्लॉगर आहेत युट्यूबला. यांचं चॅनल सुद्धा आहे. कृपया त्यांचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि ते लाईव्ह आहेत आता. तुम्ही सर्वजण दिसणार आहे. जेवढे तुम्ही ते आता ट्रॉफी घेतले सगळ्या गोष्टी येतील. चॅनल पण सांगून टाक ना. आकाश म्हात्रे ब्लॉग. आकाश म्हात्रे ब्लॉग असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. कृपया मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा. हे आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि तसेच समाजसेवक सुद्धा आहेत देसाईगावचे. नाव घेतो डायरेक्ट. जास्त वेळ नाही घेत. फ्रीज साठी तो फ्रीज जातोय रीमा विश्वकर्मा. रीमा विश्वकर्मांना विनंती करतो कृपया. फ्रीजचे मानकरी पहिला प्राइज. आणि उद्या माझ्या सर्व माऊलींना विनंती आहे. आपल्या आईचा उत्सव आहे. तुम्ही मिरवणुकीला नक्की सहभाग व्हा. आम्ही 5 वाजता निवडणुकीला सुरुवात करणार आहे. तर तुमच्या सर्वांना विनंती. आपला कार्यक्रम संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला आपल्या चॅनेल वरती आज तुम्ही पूर्ण कार्यक्रम बघितला. नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आकाश म्हात्रे ब्लॉग.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.